प्रथम घटक चाचणी 2019-20 चा पेपर आहे, 9वी भूगोलचा। तुम्हाला सराव करण्यासाठी हा पेपर दिलाय की कशा प्रकारे पेपर असतो समजावून म्हणून। प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी प्रश्न आहे। सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल हा सौम्य असतो। दुसरा प्रश्न आहे, खंड हे डॅश डॅश स्वरूपाचे भूरूप आहे। प्राथमिक लोयस मैदान हे भूरूप खनन कार्यामुळे तयार होते। ब योग्य जवळजवळ यासाठी सुद्धा 3 गुण आहेत, 6 मार्क तुम्हाला असे सहज मिळू शकतात। रॉकी इथे बघा, अ गट ब गट मध्ये रॉकीचं उत्तर आहे आशिया, हिमालय, आल्प्स, ब उत्तर कोरिया। सो इथे तुम्ही उत्तर लिहायची आहेत कोणत्या खंडामध्ये हे पर्वत आहेत। पुढे प्रश्न दुसरा आहे, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहायची आहेत। महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही। रासायनिक वितरणात पाण्याची भूमिका महत्वाची ठरते। मेघालय पठार, दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। 4 गुणांसाठी प्रश्न आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो खालील विधानांची थोडक्यात उत्तर लिहायची कोणती 2। 4 गुणांसाठी आहे। भूकंप म्हणजे काय, कायिक विदारण म्हणजे काय, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती। प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहायची कोणती 2, त्यासाठी 2 गुण आहेत। किलीमांजारो हा ज्वालामुखी पर्वत कोणत्या देशात आहे, विदारण म्हणजे काय, कोणत्या कारकांच्या कार्यामुळे खनन होते, नदीची निर्मिती कशी होते। आकृती काढायची, खचदरी, गटपर्वत, पडतट व पूरमैदानी। 2 गुणांसाठी प्रश्न आहे, कोणतीही एक आकृती काढा, पण परीक्षेसाठी तुम्हाला 3ही आकृतीचा सराव करा, म्हणजे यापैकी कोणती तरी नक्की एक येईल। आणि क हा प्रश्न व्याख्या लिहायच्या, वितरणाचे नकाशे, गटपर्वत आणि मातलोट। तर तुम्ही कोणते एक लिहायचे, यासाठी 2 गुण आहे। पेपर कशा प्रकारे तुम्ही सोडवताय याची प्रॅक्टिस करा, सराव करा, म्हणजे तुम्हाला तुमचा पेपर नक्कीच सोपा जाईल। धन्यवाद।